जळगाव तालुक्यातील रामदेववाडी येथे 7 मे रोजी झालेल्या हिट अँड रन प्रकरणात जळगाव पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। 4 जणांचा बळी घेणाऱ्या दोन्ही संशयित आरोपींना मुंबईतून ताब्यात घेण्यात आले आहे। संशयितांमध्ये बिल्डर आणि राजकारणाच्या मुलाचा समावेश असल्याने उशिराने कारवाई करण्यात आली आहे। घटनेच्या 17व्या दिवशी जळगाव पोलिसांनी बिल्डर अभिषेक कौल यांचा मुलगा अर्णव कौल आणि अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांचा मुलगा अखिलेश पवार याला ताब्यात घेतले आहे। दोघांवर मुंबईत उपचार सुरू आहेत। त्यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर लगेचच ताब्यात घेण्यात आले। दोघांना घेऊन पोलीस जळगावच्या दिशेने रवाना झाले आहेत। या प्रकरणात पोलिसांवर राजकीय दबाव असल्याची चर्चा होती, पण लोकमताने केलेल्या पाठपुराव्यामुळे पोलिसांना अखेर कारवाई करावी लागली। पुण्यात बिल्डरच्या मध्यधुंद अल्पवयीन मुलाने 2 युवा अभियंत्यांना चिरडल्याच्या घटनेची खुद्द उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेत पुण्यात येऊन पोलीस यंत्रणेची बैठक घेत घटनेचा आढावा घेतला। तेथे तात्काळ आरोपीला अटक केली। जळगाव तालुक्यातील रामदेववाडीत मात्र अशाच एका घटनेत 4 जणांचा जीव जाऊनही जिल्ह्यात लोकप्रतिनिधींनी देखील दखल घेतली नव्हती। पुण्यात वेगळा न्याय आणि रामदेववाडीत वेगळा का, अशा संतप्त भावना गावकऱ्यांनी लोकमतकडे व्यक्त केल्या होत्या।